मित्रांनो, आता आपण खारघर सेक्टर 14 मध्ये आहोत. सिडको येथे सॅम्पल फ्लॅट आपण बघण्यासाठी आलेलो आहोत. विबगॉर स्कूलच्या जस्ट पाठीमागेच हे सॅम्पल फ्लॅट आहे. आता लॉबी मध्ये आहोत आपण. लेफ्ट साइडला तुम्ही बघाल तर इथे लिफ्ट दिलेली आहे आणि ही लॉबी मध्ये टाइल्स ही फिनिशिंग बघाल तर खूपच मस्त आहे. क्वालिटी दिलेली आहे सिडकोने इथे. इकडे दोन बघाल तर हे दोन EWS चे सॅम्पल फ्लॅट आहेत. EWS B आणि EWS C. आता आपण बघणार आहोत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS चा सॅम्पल फ्लॅट 1 BHK 321 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. EWS C चा हा सॅम्पल फ्लॅट असणार आहे. चला आता आपण EWS C चा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत. तर हा आहे हॉल. हॉलची साईज बघाल तर 13.5 बाय 10 चा हॉल आहे. हॉलची साईज एकदम मस्त दिलेली आहे. 13.5 बाय 10 चा हॉल दिलेला आहे. लेआउट पण मस्त आहे. स्पेशियस आहे. विंडो तुम्हाला बघाल तर मोठ्या विंडो प्रोव्हाइड केल्या, व्हेंटिलेशन खूप चांगलं असणार आहे. खाली पण तुम्हाला स्पेस दिलेला आहे, वरती पण स्पेस दिलेला आहे स्टोरेज साठी. त्याचबरोबर किचन बघाल तर डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन तुम्हाला दिलेला आहे. खाली तुम्ही हे करू शकता. वरती पण स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे. इकडे फ्रीजचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्याचबरोबर विंडो प्रोव्हाइड केलेले आहे. विंडोच्या बाहेर तुम्हाला ड्राय बाल्कनी दिलेली आहे. इकडे बघाल तर कॉमन वॉशरूम दिलेला आहे. कॉमन वॉशरूमची साईज पण तुम्ही बघाल स्पेशियस दिलेला आहे. कॉमन वॉशरूम मध्ये WC आणि बाथ एकत्र म्हणजे कंबाईन दिलेला आहे तुम्हाला. इथे वॉश बेसिन प्रोव्हाइड केलेलं आहे. वरती तिथे तुम्ही मिरर लावू शकता. लाईटचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. हा आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला तुम्ही बघाल तर स्पेस चांगला दिलेला आहे. मास्टर बेडरूमची साईज बघाल, हा वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत. मोठ्या विंडो आहेत बघा. 4च्या आसपासून व्हेंटिलेशन चांगलं आहे फ्लॅट मध्ये. वरती पण स्पेस दिलेला आहे तुम्हाला स्टोरेज साठी आणि अटॅच तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे. फक्त बाथ साठी तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे आता आपण बघणार आहोत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS चा दुसरा सॅम्पल फ्लॅट 1 BHK 321 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. EWS B चा हा सॅम्पल फ्लॅट आहे. हा EWS B चा सॅम्पल फ्लॅट. एंटर करतोय तर आपल्याला बघा हॉल दिसतोय. हॉल बघाल तर सेम ॲज इट इज हॉल दिलेला आहे. 13.5 बाय 10 चा हॉल आहे. इथे डायमेन्शन सुद्धा दिलेले आहेत. सेम ॲज इट इज आहे. विंडोज बघा सेम ॲज इट विंडोज दिलेले आहेत. बाहेरचा फ्लॉवर बेडचा स्पेस सेम आहे. बघू शकता एल शेप मध्ये किचन दिलेलं आहे. बाजूलाच फ्रीजचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. वरती स्टोरेज साठी जागा दिलेली आहे तुम्हाला. इथे डायमेन्शन दिलेले आहेत. 5.5 बाय 7.5 चा किचन आहे. बेसिन दिलेला आहे. विंडोज प्रोव्हाइड केलेत. वरती एक्झॉस्ट फॅनची सुविधा सुद्धा करून दिलेली आहे. खाली तुम्ही तुमच्यानुसार इंटिरियर करू शकता. त्याचबरोबर इकडे सेपरेट बाथरूम आणि WC दिलेला आहे. बाथचं बघा, वॉशरूम बघा. वॉशरूमची साईज सुद्धा 4 बाय 4 ची वॉशरूमची साईज आहे. फिनिशिंग ॲज इट इज असणार आहे. फिटिंग्स अँड ऑल सगळ्या गोष्टी सेम असणार आहेत. साईज सुद्धा तुम्हाला आतमध्ये दिलेली आहे. हा पॅसेज आहे. पॅसेज नंतर तुम्ही WC मध्ये पण बघाल तर 3.5 बाय 4 चं WC प्रोव्हाइड केलेलं आहे. डोअर बंद केल्यानंतर सफिशियंट स्पेस आहे आतमध्ये. त्याचबरोबर इकडे तुम्हाला वॉश बेसिन आणि मिरर साठी जागा दिलेली आहे. वरती तुम्हाला लाईटचं प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. आहे तुमचा बेडरूम. बेडरूम बघाल तर 10 बाय 9.5 चा बेडरूम आहे. छोटा बेडरूम नाहीये, ठीकठाक बेडरूम आहे. इथे साईज तुम्हाला दिलेली आहे. चांगला असं स्पेस आहे. त्याचबरोबर तुम्हाला इकडे वॉर्डरोबचा स्पेस दिलेला आहे. वॉर्डरोब तुम्ही इथे बनवू शकता. विंडो सेम ॲज इट हॉल सारखे विंडो दिलेले खाली आणि वरती तुम्हाला स्टोरेज साठी जागा दिलेली आहे. इकडे सुद्धा तुम्हाला स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत अल्प उत्पन्न गटातील म्हणजे LIG चा सॅम्पल फ्लॅट 2 BHK 540 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे LIG चा. तर बघूया चला. हा आहे LIG चा सॅम्पल फ्लॅट. हे आता आपण बघूया सॅम्पल फ्लॅट. हा आहे स्पेशियस हॉल 2 BHK मध्ये. हॉल खूप चांगला दिलेला आहे. स्पेस बघाल तर इथे तुम्ही बघाल तर 17.5 बाय 10.5 चा हॉल आहे. इथे तुम्ही TV सेटअप करू शकता प्रॉपर. वरती तुम्हाला स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे. खाली पण स्टोरेज साठी स्पेस दिलेला आहे. विंडोज बघा. विंडो मधून जो व्हेंटिलेशन आहे तो खूप मस्त आहे. फ्लॉवर बेड दिलेला आहे समोरच. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर स्पेशल हॉल आहे. वरती पण फायर पाईपलाईन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे.
हे आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम मध्ये बघाल तर साईज बघाल तर स्पेशियस दिलेला आहे. बाथ आणि WC तुम्हाला एकत्र दिलेला आहे. 5.5 बाय 4 हे तुम्हाला कॉमन वॉशरूम मिळेल. विंडोज दिलेले आहे. त्याचबरोबर हे किचन. किचन बघाल तर सिंगल प्लॅटफॉर्म मध्ये किचन दिलेलं आहे. इकडे तुम्हाला प्रॉपर फ्रीजचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. वरती स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे तुम्हाला. इथे विंडो प्रोव्हाइड केलेले आहे. विंडोच्या बाहेर म्हणजे किचनला तुम्हाला ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. ड्राय बाल्कनीचा स्पेस पण खूप चांगला आहे. वॉशिंग मशीन ठेवू शकता इकडे तुम्ही प्रॉपर. हा आहे प्रॉपर पॅसेज. पॅसेज म्हणून आपण एंटर केलेलं सेकंड बेडरूम मध्ये. सेकंड बेडरूम बघाल तर 10 बाय 9.5 सेकंड बेडरूम दिला. इथे वॉर्डरोब साठी जागा दिलेली आहे. खाली आणि वरती तुम्हाला स्टोरेज साठी हे जागा प्रोव्हाइड केलेली आहे. इथे पाहू शकता इथे प्रॉपर डायमेन्शन प्रोव्हाइड केलेले आहेत. 10 बाय 9.5 हा बेडरूम आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला स्टोरेज साठी जागा दिलेली आहे. तर आपण एंटर करतोय मास्टर बेडरूम मध्ये. मास्टर बेडरूम हा स्पेशियस आहे. प्रॉपर 10 बाय 10चा मास्टर बेडरूम दिलेला आहे. साईज इथे प्रोव्हाइड केलेले आहे, बघू शकता तुम्ही. 10 बाय 10चा आहे. त्याचबरोबर इकडे बघाल तर तुम्हाला अटॅच वॉशरूम पण दिलेला आहे. वॉशरूम आणि WC इथे भेटेल तुम्हाला. आतमध्ये तुम्हाला प्रॉपर बेसिन वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे. प्रॉपर स्पेशियस आहे. साईज बघा 6.5 बाय 4 तुम्हाला इथे वॉशरूम दिलेला आहे. WC वॉशरूम दिलेला आहे. त्याचबरोबर खाली आणि वरती तुम्हाला स्टोरेज साठी जागा दिलेली आहे. विंडो मधून प्रॉपर व्हेंटिलेशन येईल असे विंडो प्रोव्हाइड केलेले आहे. व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.